महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण प्रथम माहिती घेऊया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून बुधवार दिनांक 20 मे ते शनिवार दिनांक 23 मे या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 20 मे रोजी व गुरुवार दिनांक 21 मे रोजी महाराष्ट्रावरती उत्तरेकडील भागावर 1006 हेक्टोपास्कल, मध्यावर 1004 हेक्टोपास्कल आणि पूर्वेला 1002 हेक्टोपास्कल असा कमी अधिक प्रमाणात हवेचे दाब राहणार आहे. तर शुक्रवार दिनांक 22 मे व शनिवार दिनांक 23 मे रोजी महाराष्ट्रावर 1004 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. आता याबरोबरच त्यामुळे या 4 दिवसात हळुवारपणे कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकण व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात जेथे हवेचे दाब कमी होतील तेथे पावसाची शक्यता निर्माण होईल. तशी स्थिती उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही राहील. मराठवाड्यातील धाराशिव लातूर जिल्ह्यातही जेथे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे पावसाची शक्यता आहे. कोकणात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल. आजपासून पुढे ढगांचे प्रमाणात वाढ होत जाईल आणि शनिवारपर्यंत बहुतांशी भागात हवामान ढगाळ बनेल. आताच काही ठिकाणी ढगांची जमवाजमव सुरू आहे. अरबी समुद्र व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढग निर्मिती होईल आणि पावसासाठी वातावरण पोषक बनेल. प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ 20 अंश सेल्सिअस, इक्वेडोरजवळ 27 अंश सेल्सिअस, तर होंडुरास जवळ 27 अंश सेल्सिअस असल्यामुळं सध्या तरी एल निनोचा प्रभाव अजूनही सुरू झालेला नाही. आता आपण थोडक्यात कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. पूर्व मशागतीची कामं आता पूर्ण करावीत. कमी कालावधीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची व पिकांची निवड करावी. बियाणं व खतांची जमवाजमव सुरू करावी. हळद, आलं, कपाशी या बागायत क्षेत्रातील पिकांच्या लागवडी आता या आठवड्यात सुरू कराव्या. तर शेतकरी प्रश्नांच्या उत्तराबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. श्री मच्छिंद्र शेलार पुणे जिल्ह्यातून विचारत आहेत. पंकज राजमाने लातूर जिल्ह्यातून विचारत आहेत. राजू घनवट जालना जिल्ह्यातून विचारत आहेत. बद्रीनारायण डोलसे वाशिम व अमरावती जिल्ह्यातून विचारत आहेत. श्री सिद्धेश्वर माने सोलापूर जिल्ह्यातून विचारत आहेत. श्री अविनाश मोरे पाटील हे बुलढाणा जिल्ह्यातून विचारत आहेत. श्री प्रशांत वणे हे पण पावसाबद्दलच हे सगळे प्रश्न आहेत की आमच्या जिल्ह्यात पाऊस कसा होईल. श्री प्रशांत वने यंदा पाऊस कमी आहे का वगैरे विचारत आहेत. श्री प्रल्हाद भोपळे हे बारामती तालुक्याबद्दल पावसाच्या अंदाजाबद्दल विचारत आहेत. श्री मुकुंद टेकाळे परभणी जिल्ह्यातील पावसाच्याबद्दल विचारत आहेत. श्री दगडू माळी धुळे जिल्ह्यातील पावसाच्या अंदाजाबद्दल ते विचारत आहेत. ज्ञानेश्वर आंधळे हे नाशिक बाबत विचारत आहेत. आता मी आपणा सर्वांना हे बाब सांगू इच्छितो की मी अकोला, नागपूर, सिंदेवाही या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ज्या वेधशाळा आहेत त्या पश्चिम, मध्य आणि पूर्व विदर्भात, अकोला पश्चिम विदर्भात आहे, नागपूर मध्य विदर्भात आहे आणि सिंदेवाही पूर्व विदर्भात आहे. इथला डेटा मागितलेला आहे, ते डेटा पाठवत आहेत. त्यामुळं मग पश्चिम विदर्भातला अमरावतीचा असेल आणि इतर कुठला वाशिमचा पाऊस असेल ते आपल्याला त्यातनं समजू शकेल. याचबरोबर पुढं विदर्भातली स्थानं झाली. मराठवाड्यासाठी परभणीचा डेटा मी मागितला आहे, तोही मिळतो आहे. तो मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसाठी आपण वापरणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगावची देखील माहिती मागवलेली आहे हवामानाची आकडेवारी. पश्चिम दक्षिण महाराष्ट्रासाठी राहुरी, सोलापूर, कोल्हापूर, कराड, पुणे इथली माहिती आकडेवारी मागितलेली आहे. ती मिळू शकेल आपल्याला. 20 आजपर्यंतची आकडेवारी मागितलेली आहे. येथील कोकणातील दापोली या
एकूण 14-15 स्थानकांचा 5 मार्च ते 20 मे आजपर्यंतचा डेटा आपल्याला लागतो मॉडेलला भरायला. हे मॉडेल मी 2003मध्ये डेव्हलप केलं. त्याचं पेटेंट माझ्या नावावर आहे. भारतातलं एकमेव पेटेंट माझ्या नावावर आहे आणि लांब पल्ल्याचा अंदाज देणार आहे. मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की एकूण 98% पाऊस होईल, 92% पाऊस होईल, 93% पाऊस होईल. हे टक्केवारी झाली, पण प्रत्येक स्थानिकाचा पाऊसच वेगळा आहे. तिथं तुम्ही काय करणार आहे, तिचं कसा अंदाज देणार आहे, म्हणजे अंदाज फेक का जातात, तर याला हे कारण आहे. म्हणून मी प्रत्येक स्थानिकांचा पाऊस वेगळा आहे हे लक्षात घेऊन जवळजवळ 55 शाळांचा मी डेटा बघत होतो किंवा माहिती अवलोकन करत होतो आणि तीच माहिती IMDला मी पाठवत होतो हवामानविषयक 55 शाळाकडून येणारी. आता त्या 55 शाळापैकी फक्त 14 किंवा 15 वेधशाळांमध्येच 30 वर्षाचा डेटा मला मिळाला. ते ह्या वेधशाळा आहेत आणि मग तिथले मी मॉडेल डेव्हलप केले. 2 वर्ष मी त्याच्यावर काम करत होतो एक दिवस रात्र आणि ही मॉडेल डेव्हलप झाली. ही चांगल्या प्रकारे आपल्याला अंदाज देतात. यातून आपल्याला हे कळेल की यावर्षी कोणत्या स्थानिकात सरासरी एवढा पाऊस आहे, कोणत्या स्थानिकात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे आणि कोणत्या स्थानिकात सरासरीपेक्षा काही वेळेला अधिक पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या स्थानिकात या स्थानिकं जी मी आत्ता सांगितली त्या ठिकाणी कुठल्या स्थानिकात मोठा ड्राय स्पेल आहे, म्हणजे पावसात मोठी उडीप आहे. हे पण आपल्याला या मॉडेलच्या अभ्यासावरून समजणार आहे. ही माहिती मी मला 25 मे 26 मेपर्यंत आकडेवारी मला मिळेल आजपर्यंतची आणि मग त्यानंतर मला कम्प्युटरला ते डेटा भरणं, त्याचं व्यवस्थितपणे प्रोसेस करणं याला 2-3 दिवस वेळ लागतो, 2-4 दिवस. म्हणून 1 जूनला मी ही माहिती आपल्याला सर्वांना प्रेसच्याद्वारे सादर करेन. या चॅनलवरती देखील मी आपल्याला तत्पूर्वी ही सगळी माहिती मी तुम्हाला सविस्तर देईन, चिंता नसावी. आता याशिवाय ही झाली आता यापुढील आपली वाटचाल. त्यातून आपल्याला निश्चितपणे समजेल की आता जी परिस्थिती मोठ्या प्रमाणात सांगितली जाते की एल निनो येणार, सुपर एल निनो येणार, यांनी संपूर्ण वातावरण बिघडलेलं आहे. सर्व शेतकरी अंडर टेन्शनमध्ये आहेत. पण आपल्याला त्याची शहानिशा, त्याची पडताळणी आपल्या मॉडेलच्या अंदाजावरून निश्चित कळेल. पण त्यानंतर आपण सगळं सविस्तर बोलूया. याशिवाय योगीराज म्हस्के विचारतात की उष्णता वाढ कमी कधी होईल. आता या आठवड्यापासून उष्णता वाढ कमी होईल आणि चिंता नसावी. श्री अजय खैरनार कळवतात की त्यांच्या भागात तापमान 43°C आहे, तर कपाशी लागवड करू का. तर आता तापमान कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. बागायती क्षेत्र असेल तर करायला हरकत नाही. लक्ष्मण नागरे यांनाही तागाची त्या बियाणं ते प्लॉट तयार केला आहे. त्यांना तागाचं बियाणं म्हणजे त्या शेंगा ज्या आहेत वरच्या भरल्या चांगल्या आणि खुळखुळ वाजायला लागल्यानंतरच परिपक्व झाल्याचं असं समजावं आणि त्यावर काढणी ताबडतोब करून घेऊन जोडणी करून बियाणं वेगळं करून घ्यावं. याशिवाय श्री मच्छिंद्र सेलार यांना ऊस लागवड करायची आहे. मी त्याबद्दलच्या तारखा सांगितल्यात की शक्यतो आपण 15 जुलै ते 15 ऑगस्ट यामध्ये लागवड केली तर त्याला आपण अडसाळी लागवड असं म्हणतो. आता सध्याचं जे हवामान आहे त्याच्यात जर का 11 महिन्याचं तुम्हाला बियाणं मिळणं महत्त्वाचं आहे. ते जे बियाण्याची म्हणजे उगवण चांगली होते असं बियाणं मिळवणं गरजेचं आहे. हे आपल्याला शक्य असेल तर आपण आताही करू शकता, पण घाई करू नका. जूनमध्ये केली तरी चालेल. त्यानंतर चंद्रकांत सरजीने, श्री पी जाधव, समाधान साबळे, उमेश कदम, गायक डांगे, दीपक मगर, भिकाजी दंडाळे, अशोक वरे, बाळासाहेब खर्डे, गजानन कोरडे, परमेश्वर शिंदे, सुरेश कवठेकर, प्रभाकर शिंदे, भाऊसाहेब जाधव, दयानंद बरबडे, मंगेश निकम, बाळ चव्हाण, सचिन घनवट या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत. मी त्या सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. याशिवाय श्री प्रशांत यजगिरे, महादेव पाटील व विनोद इंगळे यांनी कळवलं आहे की माझे हवामान अंदाज अचूक असतात. त्यांनाही मी धन्यवाद देतो. श्री सुरेश कवठेकर कळवतात की मी तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि सविस्तर आपल्याला हवामान अंदाजाची माहिती 1 जूनला मी व्यवस्थितपणे देतो. तुम्ही चिंता करू नका. सध्याला एकूण वातावरण फार खराब आहे. या खराब वातावरणात आपण पावसाची वाट बघूया. पाऊस वेळेवर येईल अशी अपेक्षा करूया आणि त्या दिशेने तयारी करूया.
आपल्या शेतामध्ये आपण चांगली लागवड करा, उत्पादन चांगलं काढा, एवढंच माझ्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.